पुण्यामध्ये सत्ता आल्यानंतर या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी असेल, याच्या अनेक योजना आपण सुरू केल्या। जवळपास 12 STPची कामं आपण पुण्यामध्ये सुरू केली। पुण्यासारखं इतकं महत्त्वाचं शहर, पण या शहरातलं सांडपाणी, घाणपाणी मुळामुठेत जात होतं। या ठिकाणी आपल्या नदी नाल्यांमध्ये जात होतं। कुठेतरी इतकं महत्त्वाचं शहर, पण पर्यावरणाची हानी होत होती, जलस्रोत प्रदूषित होत होते, आणि म्हणून 1100 MLD एवढे ट्रीटमेंटची व्यवस्था असलेले STP या पुण्यामध्ये आपण तयार करायला हातात घेतले, आणि त्यातनं पुण्याला एक सस्टेनेबल शहर म्हणून कशा प्रकारे विकसित करता येईल याचा प्रयत्न आपण सुरू केला। रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण चालू केलं। जवळपास 88 किलोमीटरचा किनारा या नदीचा त्या ठिकाणी आपण तयार करतो। त्याच्यामुळे एकीकडे पर्यावरण देखील चांगलं राहणार आहे, दुसरीकडे आमची जी नदी आहे ती निर्मल आणि अविरल वाहिल्यामुळे त्याचा किनारा जो आहे तो अत्यंत नयनरम्य अशा प्रकारचा होणार आहे। एक प्रकारे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिस्टचं अट्रॅक्शन आणि टुरिस्टचं सेंटर म्हणून हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम चाललं आहे। याच्यामुळे पूर नियंत्रण देखील होणार आहे आणि सौंदर्यातही भर पडणार आहे।